गाडी जमत फेक करा, नसेल जमत तर सचिन खेळाचा बोलवा. कारण त्याला ठेवा, कारण त्याला ठेवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 14 एप्रिलला समरसता दिन जाहीर करतात. अरे हे शब्दभेद आम्हाला करू नका. आमचा बाप तुमचा बाप होता. कारण बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते या देशामध्ये जोपर्यंत समता येत नाही तोपर्यंत समरसता होणार नाही. आम्हाला शिकवू नका समता आणि समरसतेमधला भेद. दुसरी गोष्ट आरएसएसच्या मानसिकतेतून, भारतीय जनता पार्टीच्या मानसिकतेतून, काँग्रेसच्या मानसिकतेतून, शिवसेनेच्या मानसिकतेतून हा खून झाला आहे. अरे किती दिवस आपण सहन करतोय, अरे किती सहन करायचं. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते मी नगर जिल्ह्यातल्या माझ्या भाऊ आणि बहिणीला आणि आई वडिलांना सांगतोय. अरे पूर्ण बोलतो हा, पूर्ण बोलतो हा. अर्ध किचन अर्ध हिंदू. अरे काय चाललंय, अरे काय चाललंय काय. अरे बाबासाहेबांची आवडत व्हा, अरे बौद्ध व्हा. भीमाच्या मागावर कोणी चालना करत नाही. भीमाचा वाघ बना, बौद्ध बना पूर्ण. त्याला ठेवा. एक मिनिट. अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना मानत होते, जातीबद्दल मी सांगतोय. अण्णाभाऊ साठे बाबासाहेबांना मानत होते, बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुलेंना मानत होते, महात्मा फुले शिवाजी महाराजांना मानवते, शिवाजी महाराज तुकाराम महाराजांना मानवते आणि तुकाराम महाराज गौतम बुद्धांना मानवते. हा महाराष्ट्र, हा महाराष्ट्र आहे, हा महाराष्ट्राचं राज्य आहे. या महाराष्ट्र राज्यामध्ये सगळ्यांना एकजुटीने राहायचं असेल तर आमच्या बापाला मानावंच लागेल, संविधान मानावंच लागेल एवढं सांगू इच्छितो. आणि एक मिनिट एवढं सांगू इच्छितो, जर खरं आपल्या भावाचा बदला घ्यायचा असेल तर माझ्या खांद्याला खांदा लावा आणि सांगा की देवेंद्र फडणवीसला फोडून काढा. कारण आम्ही आईचं दुखतोय, जातीवादाने तुम्ही आईचं दुखलं नाही म्हणून कोपऱ्यात घेऊन मारल्या. एवढं सांगतो. जय भीम, जय भूत, जय भारत.